संध्याकाळी किंवा रात्री जर तुम्ही फेरफटका मारायला निघाला तर स्ट्रीट साईडला एक फेमस रेसिपी तुम्हाला दिसते, ती असते तवा पुलाव। कुठेतरी अशा गाड्या लावलेल्या असतात आणि मोठ्या तव्यावर तवा पुलाव बनवला जातो। पण तो तवा पुलाव इतका बनवणे सोपे आहे की तुम्हाला ही रेसिपी बघून विश्वास बसणार नाही की अरे एवढा सोपा होता। तर आज आपण बनवणार आहोत तवा पुलाव आणि तोही कढईमध्ये। तर कढईमध्ये बनवण्याचं कारण असं आहे की त्यांच्या इतका मोठा तवा माझ्याकडे नाहीये आणि त्यामुळे मी तो कढईमध्ये बनवणार आहे। तर सगळ्यात आधी आपण राईस बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, त्याला मी अर्धा तास भिजत घातलेला आहे। कंपल्सरी भिजत घाला म्हणजे तांदूळ जो आहे तो छान लांब होतो, फुलतो आणि पटकन शिजतो देखील। आता इथे मी पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि सगळा तांदूळ त्यामध्ये घातलेला आहे आणि जसं आपण नॉर्मली बिर्याणीसाठी भात शिजवतो तसा शिजवून घ्यायचा। आता इथे मी घेतलेली आहे कढई। जर तुमच्याकडे मोठा तवा असेल ना त्यांच्यासारखा तर तुम्ही तोही वापरू शकता, तसा फार फरक पडत नाही, परंतु तव्यावर फ्लेम जी आहे ती एकदम मोठी ठेवल्यामुळे त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो। तर सगळ्यात आधी इथे मी थोडंसं 1 चमचा बटर 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत। आता जेव्हा आपण रोड साइडचा हा जो पुलाव बघतो त्या तव्याची जी फ्लेम असते ती खूप हाय असते आणि त्यामुळे फटाफट या भाज्या परतल्या जातात। जनरली थोडंसं याला पावभाजी सारखा पद्धत आहे, पावभाजी जशी आपण बनवतो तशी पद्धत आहे। तर फुल गॅस करायचा आहे, कांदे असे छान गोल्डन ब्राउन करून घ्यायचे आहेत किंवा तांबूस रंगावर चांगले परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्या थोड्याशा परतून घ्यायच्या। लगेच त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे, टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। इथे मी 1 टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि हा थोडासा हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे, ती सुद्धा आपण चांगली अशी परतून घेणार आहोत। आता हे हाय फ्लेमला केल्यामुळे थोडासा यामध्ये स्मोकी फ्लेवर येतो, भाज्या पटापट थोड्याशा फ्राय होतात आणि मग त्या भातामध्ये खाताना सुद्धा चांगल्या लागतात। म्हणजे अगदीच गाळ होऊ द्यायचा नाहीये आपल्याला, परंतु चांगल्या त्या शिजल्या गेल्या पाहिजेत, खाताना त्या कच्च्या लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता यामध्ये पाव कप मी हिरवे वटाणे घातलेले आहेत, हे फ्रोझन आहेत माझ्याकडे। जर तुमच्याकडे फ्रेश असतील तर फ्रेश तुम्ही ते वापरू शकता, ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत। आणि हे परतून झाल्यानंतर आता आपण याला आपलं पावभाजीचं जे मॅशर असतं त्याने आपल्याला चांगलं हे स्मॅश करून घ्यायचं आहे आणि थोडंसं ते एकजीव झालं की मग आपण त्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालणार आहोत। तर हे सगळं स्मॅश करून झालं की त्यामध्ये थोडीशी शिमला मिरची घालणार आहे। इथे तुम्ही गाजराचा सुद्धा वापर करू शकता, मुलं भाज्या खात नाहीत त्यामुळे बऱ्याचशा भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। आता यामध्ये बेडगी मिरचीचं जे लाल तिखट असतं ते साधारणतः 1 चमचा मी घातलेला आहे आणि महत्त्वाचा सिक्रेट मसाला जो असतो त्यांचा तो असतो पावभाजी मसाला। तर 1.5 चमचा साधारणतः मी पावभाजी मसाला घातलेला आहे आणि तो मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून मॅश करून घ्यायचं आहे। आता इथे मी आधी टोमॅटो घातला तेव्हा मीठ घातलेलं नव्हतं, त्यामुळे आता मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे। आता रोड साईडला किंवा स्ट्रीट साईडला आपण जो पावभाजी पुलाव बघतो त्या पुलावमध्ये कलर घातलेला असतो, त्यामुळे तो चांगला असा लालसर दिसतो। आता इथे मी अगदी चिमूटभर घातलेला आहे। थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि रंग घालण्याचं कारण एवढंच आहे की आपण जर स्ट्रीट साईड रेसिपी घरी बनवत असेल तर ती तशी दिसली तर ती आणखीन खायला छान वाटते, त्यामुळे मी यामध्ये थोडासा रंग घातलेला आहे। तुम्हाला आवडत नसेल तर ही स्टेप तुम्ही टोटली स्किप करू शकता। आता पुन्हा एकदा मॅशरने मी हे मॅश करून घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये जो आपण राईस बनवलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे। आता हा जो राईस मी इथे वापरलेला आहे मी डीमार्टमध्ये घेतलेला आहे, जो बिर्याणी राईस म्हणून लूज मध्ये जो राईस मिळतो तो मी वापरलेला आहे। मला बऱ्याच वेळा कमेंट येतात की कोणता राईस आहे हा। त्यानंतर यामध्ये उकडलेला एक बटाटा माझ्याकडे होता, तर मी थोडासा बारीक चॉप करून कट करून यामध्ये घातलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। मीठ जे आहे ते थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता, कारण आपण ऑलरेडी भातामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं मसाल्यामध्ये सुद्धा घातलेलं आहे। कमी वाटत असेल तर इथे ॲडजस्ट करा। 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि वाटलंच तर तुम्हाला वरून थोडंसं बटर घालू शकता, अदरवाईज काही गरज नाही आहे। आता ही स्टेप मी ऑप्शनल केलेली आहे। माझ्या किचन गार्डनमध्ये थोडंसं कांद्याची पात होती तर ती मी यामध्ये घातलेली आहे। सोबतच कोथिंबीर घालून मस्त सर्व करायचा आहे तवा पुलाव। तर खूप छान सोपी रेसिपी आहे। नेहमी तीच खिचडी खाण्यापेक्षा तुम्ही हा प्रकार नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट्स तुमच्या व्हिडिओखाली पोस्ट करत राहा। मी नक्कीच त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। तर भेटूयात एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।